दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वाचनामध्ये स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत लाईव्ह याच कारणामुळे, कारण लोकसभेचा मतदानाचा रणधुमाळी माजलेली आहे. मतदान आता आगामी निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तो डिक्लेअर केलेला आहे आणि काही काही विदर्भामध्ये असतील किंवा ह्या बाजूला असतील, ह्या विदर्भामध्ये सुद्धा आता निवडणुकीचे उमेदवाराचे काल भरलेले आहेत काही मान्यवरांनी. नितीनजी गडकरी साहेब असतील किंवा सर्व मान्यवर असतील. परंतु कल्याण लोकसभेचं गणित थोडंसं वेगळंच चालू आहे. आपण बघू शकताय या ठिकाणी जे काही कल्याण लोकसभेचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे आहेत, यांचा काल मला वाटतं यादीमध्ये नाव समाविष्ट नव्हतं. त्या कारणामुळं बरेचसे शिंदे गटामध्ये थोडीशी नाराजी बी आहे. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटाचे जे काही उमेदवार आहेत, केदार दिघे म्हणून यांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे, असं मीडियाच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून बघितले आणि वार्तांकन सुद्धा केलेलं आहे. परंतु शिंदे गटाच्या माध्यमातून जो डॉक्टर श्रीकांत शिंदे जे खासदार आहेत आणि त्यांची उमेदवार आणखी अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे कल्याण लोकसभेमध्ये भाजपच्या गटामध्ये तर थोडीशी उत्साह आहे. परंतु शिंदे गटात थोडासा नाराजीचा सूर उगवत आहे. कारण जो तो मतदार असतील, जो तो पदाधिकारी असतील, कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया द्यायला नकार देत आहेत. कारण का की भाजपाच्या विरोधामध्ये श्रीकांत शिंदे यांनी अनेक वेळा काम केली होती आणि त्यांच्यामुळं अनेकांना, जे काही ज्येष्ठ भाजपाचे पदाधिकारी आहेत, मी नाव पण घेऊ शकतो, आणि आणि भाजपाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यावरती नाराज आहेत. कारण शिंदे गट हा कोणत्या प्रकारचा प्रोटोकॉल वापरत नाही, कुठल्याही प्रकारचं प्रोग्राम असेल तर सोबत एकत्र प्रोग्राम करत नाहीत, किंवा कुणाला इन्व्हिटेशन नसतं कुणाचा, किंवा प्रोटोकॉल म्हणजे सन्माननीय रवींद्र चव्हाणजी जे सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, त्यांचा फोटो नसतो किंवा भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा फोटो नसतो. त्यामुळे ह्या शिंदे गटामध्ये भाजपमध्ये नाराजी आहे शिंदे गटाबद्दल. परंतु आता हेच असं झालंय की 2014 ते 19 मध्ये, 2014-19 ह्या दोन्ही टर्म मध्ये शिंदे गटाला भाजपाचा सपोर्ट होता, पाठिंबा होता. म्हणून श्रीकांत शिंदे जे सन्मान्य खासदार झालेत 2014 मध्ये, त्यांना एकूण वोटिंग होती 4,40,892. 2014ची वोटिंग आहे ती. आता 2019 मध्ये सुद्धा भाजपाचा परिपूर्ण सपोर्ट होता. त्यामुळं त्यांनी 2019 मध्ये सुद्धा 5,59,723 एवढ्या मताधिक्य गाठला होता त्यांनी. परंतु हे मताधिक्य गाठताना ह्यामध्ये भाजपाचे काही पदाधिकारी, भाजपाचे 3 MLA आहेत, 3 आमदार आहेत. त्यामध्ये डोंबिवलीचे सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रणजित चव्हाण हे त्या ठिकाणचे आमदार आहेत. प्लस कल्याण पूर्वचे गणपतसिंह गायकवाड यांनी तर 3 टर्म पूर्ण केलेल्या आहेत. रणजित चव्हाण साहेबांनी 3 टर्म पूर्ण केल्या आहेत, हॅट्रिक मारलेली आहे. आणि कुमार आयलानी हे सुद्धा उल्हासनगरचे सन्माननीय आमदार आहेत आणि भाजपाचे 3 आमदार आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही कळवा मुंब्रा विधानसभा मधून जितेंद्रजी आव्हाड आहेत. आणि फक्त शिंदे गटाचा एकच आमदार असल्या कारणानं अंबरनाथ विधानसभेचे जे डॉक्टर बालाजी किनीकर आहेत ते सन्मान्य आमदार आहेत. आणि त्याही मध्ये कल्याण ग्रामीण मध्ये जे काही राजू पाटील आताचे आमदार, सन्मान्य आमदार आहेत. परंतु राजू पाटील असतील, मनसेचे आमदार आहेत, कळवा मुंब्राचे आमदार जे काही डॉक्टर जितेंद्र आव्हाड असतील किंवा बालाजी किनीकर असतील, हे 3 आमदार जर बघितले तर हे फक्त शिवसेना शिंदे गटाचा एकच आमदार आहे. त्यामध्ये भाजपाचे 3 आमदार आहेत. भाजपाचे 3 आमदार असल्या कारणानं त्यांच्यावरती खूप काही नाराजीचा सूर उगवतोय. गेल्या महिन्यात आपण बघितलं, गणपतसिंह गायकवाडांनी हिल्लाई पोलीस स्टेशनमध्ये बेछूट गोळीबार केला. महेश गायकवाड असतील, डॉक्टर राहुल पाटील असतील, यांना त्यांनी गोळीबार करून घायल केलं होतं. आणि आता त्यांनी उपचार सुद्धा घेतले आणि ते आता परत आलेत. कारण एवढा मोठा वैरदावा राजकारणापायी होत असेल. आणि गणपतसिंह गायकवाडने जाहीर आव्हान केलं होतं मीडियाला की जे सन्मान्य मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे माझं असं एवढे पैसे बाकी आहेत आणि दादागिरी चालू आहे आणि त्यांच्यामुळेच ही गुंडशाही निर्माण होते. आता ह्या गुंडशाहीला कुठंतरी
म्हणजे शिंदे गट पाठबळ देत आहे का, आपण बघताय मीडियामध्ये पाठबळ देत आहेत का, असं त्यांचं मत आहे. परंतु 3 आमदार भाजपाचे असल्यामुळं मला तर सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून सांगायचं आहे की अद्यापर्यंत शिंदे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार डिक्लेअर होऊ शकला नाही. कारण वरच्या लेवलला केंद्रातून मला वाटतंय सही झाली नसेल किंवा केंद्राचा काही दबदबा असेल, त्यामुळेच काय कल्याण लोकसभेचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी भेटली नाही. कारण पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव कुठल्या प्रकारचं आढळून आलेलं नाही. आता दुसरी यादी यांची प्रकाशित होते की नाही होते की तेवढेच उमेदवार जे डिक्लेअर केलेत उमेदवार तेवढेच असतील का, हे पण ह्यामध्ये पण साशंकता आहे. परंतु कल्याण लोकसभेमध्ये पाठबळ हे आणि प्राबल्य हे भाजपाच्या आमदाराचं आहे. कारण रवींद्र चव्हाण असतील, गंपतसिंह गायकवाड असतील किंवा कुमार अयलानी असतील, यांच्या भाजपा गोटामध्ये कल्याणचे लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरती नारेचा सूर आहे. आणि मला एवढं सांगायचं आहे की भाजपाच्या गोट्यातून कल्याण लोकसभेचे खासदाराला श्रीकांत शिंदे यांना शिवसेनेचे शिंदे गटाच्या आमदारांना खासदारांना ही उमेदवारी द्यायची नाही असं तरी कुठंतरी वाटतंय का. कारण भाजपाचे 3 आमदार आहेत. कारण गेल्या 2014 मध्ये सुद्धा श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यात भाजपाचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि 2019 मध्ये सुद्धा मोदी लाट असताना सुद्धा जे काही 3 आमदार आणि बाकीचे जे काही मतदार आहेत त्यांनी खूप मोठा वजन उचललं होतं आणि मतदारांनी मोठ्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे यांना मोठ्या 2019 मध्ये सुद्धा मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं होतं. आता ती म्हणजे वाढीव जे काही आहे, मला वाटतंय रवींद्र चव्हाण साहेबाच्या ह्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण साहेब जे निवडून आले होते त्यांच्या विधानसभा 2014चा जो मतदार आहे 83,872 एवढे मताधिकानं ते निवडून आले होते. आणि 2019 सुद्धा ते 86,277 वोटांनी निवडून आले होते, मतदारांनी निवडून आले होते. आणि मला वाटतंय कल्याणपूरचे जे आमदार आहेत गंपतसिंह गायकवाड ते 2014 मध्ये 36,357 मतांचा मताधिक्य त्यांनी गाठला होता. कारण त्यावेळेस सुद्धा भाजपाचं पाठबळ गंपतसिंह गायकवाडना होतं. आणि 2019 मध्ये तर त्यांनी डबल सेंचुरी केलेली आहे. कारण 60,332 मतदानी ते मताधिकांनी निवडून आले होते. आणि कुमार अयलानी जे काही मला वाटतंय 2014 मध्ये ज्या कुमार अयलानी ज्योती कलानी होत्या त्यांनी ज्योती कलानीनं प्राबल्य निर्माण केलं होतं आणि निवडून आल्या होत्या. परंतु 2019 मध्ये कुमार अयलानी सुद्धा 73,666 मताधिकाऱ्यांना निवडून आले होते. आता त्याच माध्यमातून आता ह्याच ठिकाणी कल्याण लोकसभा म्हणाल तर मोठं मताधिक्य हे भाजपाला आहे. आणि भाजपाचा उमेदवार दिला तरच हे भाजपाचे स्थानिक आमदार किंवा पदाधिकारी जे काही शिष्टमंडळ त्यांचं असेल तरच ते काम करतील, अन्यथा काम करण्यास त्यांचा साफ इन्कार आहे. कारण त्यांना जाणीव आहे की 400 के पार मोदी सरकार जाएगी, अब की बार 400 पार हा जो नारा आहे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा की 400 पार आपल्याला खासदार निवडून आणायचे. आणि प्रचंड मताधिक्यानं सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय. परंतु कुठंतरी कल्याण लोकसभेमध्ये मात्र हे कुठंतरी सांक्षित निर्माण होते. कारण भाजपाचा जो नारा आहे तो नारा खरंच 400 पार होतो की 399 जातो. कारण 399 जर केला तर कल्याण लोकसभेची सीट ही पडू शकते. कारण केदार दिघे जे काही उमेदवार आता डिक्लेअर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले आहेत, केदार दिघे सुद्धा खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ शकतात. कारण जसं शिंदे गट शिवसेना शिंदे गट जे आहे ते धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावा रूपाने मुख्यमंत्री पदावर मजल गाठू शकले. परंतु केदार दिघे हे त्यांचेच पुतणे आहेत, सन्माननीय स्वर्गवासी धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. आणि केदार दिघेच्या नावामध्ये सुद्धा या ठिकाणी यांना मोठ्या मताचा मताधिक्य पडू शकतं. आणि इथले जे मतदार आहेत कल्याण लोकसभेचे की मतदार सुद्धा काहीतरी वेगळ्या अँगलचा विचार करत आहेत. कारण अबकी बार 400 बार त्यांचा तो नारा भाजपाचा नारा आहे. परंतु कल्याण लोकसभेचा नारा तो मला वाटतंय 399चा नारा होऊ शकतो. कारण 399 सीट निवडून येऊ शकतात. कारण कल्याण लोकसभेचा उमेदवार शिंदे गटाच्या माध्यमातून जो उमेदवार दिला
तर भाजपाचे पदाधिकारी काम करण्यास इच्छुक नाहीत. ते इच्छुक नाहीत कारण त्यांना पुढं काहीतरी वेगळ्या अँगलचं सन्मान देत नाहीत. कल्याण लोकसभेच्या माध्यमातून श्रीकांत शिंदेने जो ज्या ठिकाणी प्रोग्राम केले, मला वाटतं पाठीमागे माजी उपमहापौर मोर्श भोईर यांनी सुद्धा शंका आणि खंत व्यक्त केली होती की आम्हाला शिंदे गटाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा निमंत्रण येत नाही प्रोग्रामला आणि आमच्या नेते मंडळाचा त्यांनी कुठल्या प्रकारचा फोटो किंवा प्रोटोकॉल बाळगला जात नाही. कारण आमच्या जे काही मतदार आमच्या विभागातले मतदार आहेत, आमच्या वार्डातले मतदार आहेत, त्यांना महिलांना चक्की असेल किंवा शिलाई मशीन असेल, ही शिलाई मशीन सुद्धा हे कमी प्रमाण देतात. कारण तिकडे 100% दिलं, तिकडे फक्त त्यांना 20%च मशीन किंवा चक्की भेटते. याचा अर्थ असा की आम्हाला कुठल्याही प्रकारचं मान सन्मान आणि आमच्या मतदारांना कोणत्या प्रकारचा जे काही शासनाच्या योजना आहेत, योजनाचा लाभ आमच्या मतदाराला भेटू देत नाहीत. म्हणून माननीय उपमहापौर मोर्शे भोईर यांनी नाराजी व्यक्त केली होती मीडियाशी बोलताना. आता अनेक प्रकारच्या नाराजी प्रत्येक प्रभागामध्ये वार्डामध्ये आहेत. कारण इकडं भोपरला गेला तर भोपरचा मतदार भरपूरचा मतदार आहे, भाजपाचा मतदार आहे. तिकडं म्हणजे कल्याण लोकसभेमध्ये खूप काही मोठं 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि 6 विधानसभा मतदारसंघामध्ये जर बघितलं तर प्राबल्य हे भाजपाचंच आहे आणि भाजपाचाच उमेदवार भाजपा देऊ इच्छित आहे असं तरी सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून मला म्हणायचं आहे. आणि आता पुढं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा प्रचार होतो आणि जे काही भाजपा उमेदवार देऊ इच्छित आहे किंवा शिवसेना शिंदे गट उमेदवार देऊ इच्छित आहे, त्या दोघांची कोणत्या प्रकारची खडाजंगी होते, मतदारांमध्ये खडाजंगी म्हणजे उमेदवारामध्ये खडाजंगी होते, हे पाहणं खूप महत्वाचं आणि अहम ठरणार आहे. कल्याण लोकसभेमध्ये खरं तर ह्या माध्यमातून आपण लाईव्ह आलेलो आहोत. कारण लोकांसाठी हे जे काम केलेलं आहे ते शिंदे गटातील सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विकास कामाचा धडाका लावला होता. प्रत्येक ठिकाणी गावागावात वाडामध्ये विकास कामं केली त्यांनी. परंतु वाडामध्ये ते हे नगरसेवकाचं काम असतं, परंतु खासदार श्रीकांत शिंदे यांनी बरेचसे कामं करून एक विकासाचं मुहूर्त मेढ रचून विकासाचा झंझावात केला होता. परंतु आता यांच्या अंतर्गत बाबीमुळे श्रीकांत शिंदे यांना कुठेतरी फटका बसतो का आणि या फटक्यामध्ये जर 3 आमदारांनी जर मतदान फिरवलं तर केदार दिघेला मताधिक्य भेटते का, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.